आज बनवूया आपण चिकन पालक। चिकन धुवून घेऊ स्वच्छ पाण्याने। पालक आपण आता कटिंग करून घेऊ अशा प्रकारे। पालक कटिंग करून घेतली आपण, आता त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। पालक स्वच्छ धुवून झालेली आहे, आपण आता तिला काढून घेऊ। आपलं पाणी इथे गरम झालेलं आहे, आपण आता पालक बॉईल करून घेऊ। याच्यात 5 ते 10 मिनिटं पालक याच्यात बॉईल करून घेऊ। पालक आपली बॉईल झाली आहे, 10 ते 15 मिनिटं झालेली आहे, आपण आता त्याला काढून घेऊ थंड पाण्यामध्ये। पालक आपली बॉईल झाली आहे, आपण आता याला थंड पाण्यामध्ये 2 मिनिटं भिजत टाकू। पालक थंड झालेली आहे, आपण आता तिला काढून घेऊ। पालक आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली बारीक कापलेली, आपण याची पेस्ट बनवून घेऊ। तेल गरम झालेले आहे, आपण याच्यात काही खडा मसाला घालून घेऊ। तर दालचिनी घेतली मी, तेजपत्ता आहे, जायपत्री आहे, रामपत्री आहे, मसाले विलायची आहे आणि 4-5 लवंग आहे। तर लसूण घालून घेऊ, चॉप केलेलं लसूण, चॉप केलेली हिरवी मिरची, बारीक कापलेला कांदा। कांदा आपला फ्राय झालेला आहे चांगला, आपण आता याच्यामध्ये चिकन घालून घेऊ। दहा मिनिटं आपण चिकन असंच परतून घेणार आहे तेलामध्ये। आपण अजून 5 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ। 10 मिनिटं झालेले आपले, चिकन मस्त अर्ध फ्राय झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊ। टमाटे टाकू बारीक कापलेले, मीठ, किचन किंग, चिकन मसाला, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, अदरक लसूण पेस्ट 2 चम्मच, बॉईल केलेली पालक आहे ती घालून घेऊ याच्यात। बघू शकता तुम्ही चांगला आता तरी सुटलेली ग्रेव्हीला। आपण आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ। चिकन आपलं अर्ध कच्चं होतं, त्यासाठी आपण गरम पाणी घालून घेऊ। उकळी येऊस तर आपण त्याला झाकून ठेवू 10 मिनिटं। 10 मिनिटं झालेली आहे, ग्रेव्हीला मस्त तरी पण आली, बघू शकता तुम्ही। चिकन पालक रेडी। तुम्ही नान कुलच्या सोबत ही भाजी छान असं खाऊ शकता। चिकन पण बॉईल झालेलं आहे, आपण आता सर्व करून घेऊ चिकन पालक।